या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, तरी बाहेर येऊन त्यांनी या ठिकाणी आतमध्ये येऊन खुर्चीवरती बसून घ्यायचं आहे. सांस्कृतिक भागाला शिवमंदिर बांधकामाची भव्य बक्षिसांचा भव्य लघुबा सोडत क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी श्रीफळाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. मला इकडे फोन ना
2026 रोजी पूर्व नियोजित केलेल्या परमेश्वर कृपेने आयोजित केलेल्या शिव मंदिर सांस्कृतिक हॉल बांधकाम भरती करता जो काय आपण भव्य भेटवस्तू योजनेस उपस्थित राहिल्याबद्दल आमचे गावचे लोकमुख्य सरपंच सुजितसिंह मोदी साहेब यांचे सर स्वागत, तसेच आपले जवाहरपेठचे संचालक अण्णाजी मोटकिरे साहेब यांचे मी समाज सर स्वागत, तसेच डेप्युटी सागर चौगले यांचेही सहर्ष स्वागत, तसेच माजी सदस्य उद्योजक सचिन पाटील यांचेही सहर्ष स्वागत, तसेच आपले सुभाष गोडकिले यांचेही सहर्ष स्वागत, आपले गुरुवर्य स्वामी महाराज यांचे सहर्ष स्वागत आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनी मित्र भक्तांनो उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत। आज जे काही आपल्या समाजामध्ये जे बांधकाम चालू आहे व आपल्या समाजाबद्दल जी काही थोडीशी माहिती मी सांगतो। ॲक्च्युली आपल्या समाजातले ज्येष्ठ जे काही मंडळी आहेत त्यांनी 2005 साली बाबाने कुठं समाज एकत्र यायसाठी समाजाची विचारसरणी चांगली व्हावं, त्याबरोबर गावातल्या व्यक्तींचा सुद्धा एक चांगला आदर्श तयार व्हायसाठी 2005 साली आपली समाजाची स्थापना केली। स्थापना केल्यानंतर बाबाने कुठं एकत्र यायसाठी जागेसाठी कुठे जागेची अपेक्षा म्हणून हॉल असावं, हॉल बांधण्यासाठी आपल्याला चर्चा विचार विनिमय करता येऊ शकत नाही, म्हणून आपण एक हॉल बांधण्यासाठी 2008 एक ड्रॉ आपण काढला होता। 2008 ड्रॉ काढल्यानंतर लक्षात आलं की हॉल जे काही आपण ड्रॉ काढला त्या जवळपास एक 2-3 लाख रुपये शिल्लक राहिले होते। ज्यावेळी 3 लाख शिल्लक झाल्यानंतर आम्ही लक्षात ठरवलं की आपण एक हॉल बांधतोय, आपण लक्षात आलं की आमच्याकडे जागेचा उपलब्धता नाही आहे। त्यासाठी आम्ही बरेच काही प्रयत्न केले जागा मिळण्यासाठी, पण योगायोगाने आपल्याला कुठे जागा भेटू शकली नाही आहे। जवळजवळ 2005 पासून ते 2017-18 पर्यंत जागेसाठी एवढा प्रयत्न केला की जागा आपल्याला कुठेही भेटू शकली नाही आहे। लक्षात आलं की आपल्याला कुठं तर आता जे काही लोकांना मागं सांगितलं होतं की आपण मंदिराला हॉल बांधणार आहे तरी देणगी द्या, पण आम्हाला प्रत्येकाकडे पाहुणे विचारत होते की कुठं तुमचं हॉलचं काम आलं, आम्हाला सांगायचं आवडत होतं, कारण की प्रत्येक पाहुण्याने आम्हाला विश्वास देऊन देणगी दोन हातात दिली। त्या लक्षात आलं आम्हाला मिळणार नाही, म्हणून आम्ही एवढा प्रयत्न केला की शासकीय जवळपास 250 पानांची फाईल आमची सेक्रेटरीने तयार केली होती, पण अक्षरशः एवढा प्रयत्न करून जागा मिळाली नसल्यानंतर आम्ही ते ठरवलं जे काय आपलं 2008 रक्कममध्ये काही शिल्लक रक्कम आहे त्यापैकी थोडीशी एक मोठा जागा घेऊया आणि जे काही थोडासा हॉल असू दे तो हॉल आपण बांधायचा आपण विचार केला। योगायोगानं ठरल्यानंतर आपण एक संचालक म्हणून ठरवलं की आपण समाजाला सांगत बसलं तर व्यवहार होऊ शकत नाही आहे, त्यामुळे ठराविक लोकांनी आम्ही निर्णय घेतला की आपण जागा घेऊया, जर चुकून समाजाला जर तो व्यवहार मान्य झाला तर समाजाला सांगूया, नाही झालं तर आपापल्या इथून पैसे घेऊया ठरवलं होतं। योगायोगाने परमेश्वर कृपेने आपल्या गावठाणमध्ये 2020ला एक 4.5 गुंठेचा पहिला व्यवहार आपल्या व्यवस्थित झाला, यासाठी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभलं होतं। 2020 असा काळ होता की कोरोना काळ होता, जागेनंतर आम्ही प्रत्येक समाजाच्या वाढ विभागाने मिटिंग घेतल्या। मिटिंग केल्यानंतर प्रत्येक सभासदाला सांगितलं असा संचालकाने निर्णय घेतलेला आहे, त्यावेळी सभासदाने कोणत्याही एकाही तक्रार न करता तुम्ही निर्णय हा खरोखर चांगला घेतला, हेच आपल्या समाजाची भाग्य समजतो आम्ही। त्यानंतर आपण या घेतलेल्या व्यवहाराच्या पैशाचं फेडायचं, कोरोनाच्या काळात सुद्धा प्रत्येक कुटुंबाला 10,000 वर्गणी दिली। ही 10,000 वर्गणी दिली, त्यानंतर काही असे एक आपले दानशूर म्हणून एखाद्या व्यक्ती होत्या, त्यांनी 25 असे जवळजवळ 10 लोक होती देणगी द्यासाठी, त्यात आणि काही असे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्या समाजाचे आनंद धोंडीबा माळे यांनी 51 देणगी दिली, मिलिंद माळे यांनी 31 देणगी दिली, त्याचबरोबर आपले माजी अध्यक्ष बबन माळे यांनी 55,555 जागा खरेदी देणगी दिली होती, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो, त्यांच्या भावनेमुळे आम्ही उभा राहिलो। जो आपण 2020-2022 मध्ये सगळ्यांचं कलेक्शन करून 2022-23 ला आम्ही ठरवलं आता कलेक्शन झालेलं, आता आपण आता बांधकाम चालू करूया। बांधकाम चालू करत असताना जागा आपली एल टाईप होती, तिथं थोडीशी जागा अजून एक अडचण होती, मग आम्ही म्हटलं आमचं बजेट नाही हा एवढा आपण छोटासा हॉल आम्ही 1 गुंठ मागत होतो, तर आपल्या शाखावर मिळाले हाय आम्ही बांधकाम चालू ठरलं होतं। पण ज्यावेळी आम्ही प्लॅन काढला त्यावेळी काही लोकांनी सांगितलं की तुम्ही बांधकामाने 2 वर्ष पूर्ण थांबवा, पण आताच तुम्ही ते व्यवस्थित साईड सुद्धा खरेदी करत शिल्लक असलेली तर तुम्ही जागा व्यवस्थित होऊ शकता।
त्यावेळी आम्हाला असं झालं की आता हे जागा घ्यायचं काय बांधकाम करायचं, कारण की आवडलेली लोकांनी 10,000 रुपये दिलेले आहे. लक्षात आलं की आपण जागा परत मिळणार नाही, बांधकाम करू शकतोय. थोडं ठरवलं की थोडंसं 10 लाख रुपये खर्च काढला, जागेचा व्यवहार आम्ही कंप्लीट करून घेतला. ज्यावेळी राहिले 2.5 गुंठ जागेचा व्यवहार करून 7 गुंठ जागेचा खर्च व्यवहार केल्यानंतर आता ठरवलं की आता बांधकाम स्टार्ट करणं गरजेचं आहे, कारण की 1 दिवस पेंडिंग झालं होतं. त्यावेळी 2024-25 आपण ठरवलं की थोडंसं गावाला वर्गीच्या फिरलो. त्यावेळी आपल्या डेअरीचे सरपंच साहेबांनी सांगितले की तुम्हाला स्टार्टपासून शेवटपर्यंत कसली मदत लागू द्या द्यायची, त्यांनी स्टार्टअप स्वतः चेक दिला आणि शेवटपर्यंत आम्हाला सांगितले होते. अशा पद्धतीने आम्ही थोडंसं एक गावात 6 महिने फिरून आम्ही देणगी आम्ही गोळा करून जवळपास 5 लाख रुपये जमले. पण ही देणगी गोळा करून 6-7 महिने गेले. त्यावेळी काही लोकांनी सांगितलं तुम्ही स्वतः आता 5 लाख गोळा नाही, स्वतःवर पैसे घाला आणि मग चालू करा, त्याशिवाय लोक देऊ शकणार नाही. त्यावेळी संचालक वर्गाने ठरवलं की प्रत्येकाने 25-25 लाख रुपये घालले आहे. असं संचालकाने जवळजवळ 4 लाख रुपये आणि जमलेले देणगी 5 लाख रुपये असे 10 लाख आणि एक 4-5 लाख खर्च करून पहिला आम्ही बांधकामासाठी फाउंडेशन आणि स्वतःच्या खर्चाने फाउंडेशन काढले. ज्यावेळी बांधकाम चालू केले समाजावर जागेचा व्यवहार 10 लाख आणि बांधकामासाठी 4 लाख, जवळजवळ 15-16 लाख ऑलरेडी सगळ्यात खर्च होतो. मग आता मी विचार केला की आता फाउंडेशन निवडून आल्यानं पुढचं बांधकाम कशाला करायचं. त्यावेळी लक्षात आलं की आता आपण वर्गणी समाजाला वागू शकत नाही, बाहेर वर्गणी मागायचा प्रॉब्लेम 5-6 मिनिटात जवळजवळ 5-6 लाख जमल्या, पुढची वर्गणी कशाप्रकारे वागू शकते. म्हणून समाजाची परत विभागावर मिटिंग घेतली. विभागावर मिटिंग केल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं की आता वर्गणी आपण पावले गेलं तर कुठे 100, 200, 500 असं मिळू शकत्या. मग त्यांच्याकडे मतं घेतली की आपण काय करू शकतोय. त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं आपण तुम्हाला आता ड्रॉ काढणार, ड्रॉ एक चांगला कधी असं राहूया जे 10 वर्षाला काम आपण जे बांधकाम करणार ते आपण 6 महिने काम कंप्लीट करून घेऊया. अशा पद्धतीने समाजाने सगळ्या समाजाने चल मानला होता. त्यावेळी सगळ्या समाजाकडून आम्ही मतं घेतली, कशामध्ये ड्रॉ असा प्रत्येकाने इनपुट घेतलं, बाहेरची सगळ्याचं अभ्यासन केलं. योगायोगाने आपली स्वामी महाराजांनी उपयोगी ड्रॉ काढला होता, त्याचा पूर्ण स्टडी केला. त्यातले काही ड्रॉबॅक आहे ते पूर्ण बाजूला करून चांगला कशा पद्धतीने अभ्यास करून एक कन्सेप्ट राबवली. ही अशी कन्सेप्ट होती की जवळपास एक 5,000 घालले जातील. बक्षिसे मी बऱ्यापैकी आपल्या समाज जाणार असल्यामुळं आमचा पहिला उद्देश होता की सगळे आपले समाज बांधवच असल्यामुळे बक्षिसला आपण चांगलीच द्यायची. मी पहिल्यापासून जाऊ द्या, पण ड्रॉ करता की लोकांनी मानसिकता असते वस्तू खराब, पण पहिल्यापासून आपल्याच लोकांनी मदत केल्यामुळे आपल्या लोकांना फसवणूक भाग मोठी चूक असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की वस्तू चांगल्याच द्यायच्या. असं म्हणून जवळपास आमची हे ड्रॉचं जवळपास 1 कोटी रुपये बजेट होते. 1 कोटी रुपये ह्यामध्ये 1 कोटी रुपये जवळपास 30 लाख बक्षीस आम्ही ठेवली होती. त्यासाठी ज्यावेळी आमचं जे कन्सेप्ट झालं परत समाजाच्या सभासदांना आम्ही विचारून घेतलं की अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याही समाजाने म्हटलं नाही की तुम्ही खरोखर चांगलं प्लॅनिंग लावायचं आणि अखिल त्यांच्याकडे घेतले होते. आम्ही त्यामध्ये नाही होऊ शकले नव्हते. योगायोगानं ज्यावेळी ड्रॉचा शुभारंभ आम्ही अमरमंदिरमध्ये केला, एकूण आपली 5 गट होती. त्या 5 गटामध्ये शुभारंभानंतर प्रत्येक कुटुंबाला आमचे 9 कुटुंब आहेत. 9 कुटुंबामध्ये प्रत्येक कुटुंबाला 25-25 लिटर अशी जवळपास 8 दिवसात जवळजवळ 2200 कुपन त्यांना वाटून दिली. तुम्ही तुमच्या मित्रमंडळी पाहुणे तुमचे जे काय नाते संबंध आहेत तिथं तुम्ही तिकीट द्या आणि त्याचं कलेक्शन करा. म्हणजे जवळपास 8 दिवशी आमची 22 तिकीट रिलीज झाली होती. राहिलेली तिकीट होती की आम्ही आमच्या जे काय आमच्या आजूबाजूचे पहिले अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यानंतर आपल्या हात तालुक्यातले, परत महाराष्ट्रातले, कर्नाटकातले वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपली तिकीट अमेरिका सुद्धा गेलेली आहेत. हे आमचे चांगला आम्ही भाग्य समजतो. अशा पद्धतीनं आम्ही जवळपास 5,000 तिकिटांचं स्ट्रक्चर आखून लक्षात ठेवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ड्रॉ हा सक्सेस करायचा. सगळ्या समाजाने चल मानला होता, एकट्याने नाही सगळ्या समाज कुटुंबाने. कारण की आज सगळ्यांना असल्याशिवाय सुद्धा आपल्याला लोक हे होऊ शकत नाही. आणि आमचा समाज असा आहे की सगळ्यांना शांती, समाजाला लाभावं तत्व आहे, लोकांनी आदर्श घ्यावा हे तत्व आमचं पहिल्यापासून सुद्धा आहे. आज काय झालंय की आज संस्था परिस्थिती बिकट झाली आहे की समाज संघटन नसल्यामुळे पूर्ण दबाव असल्यामुळे पूर्ण बिघडत आहे. तीच पोरं आपल्या चांगल्या मार्गाला विधानिक कार्यात उभा करून घेतल्यामुळं स्वतःवर तिकीट घेतल्यामुळं भविष्यात ते बिघडण्याचे चान्सेस 100% नसणार, कारण तसं निघावं असल्यामुळे. अशा पद्धतीने आम्ही 5 पिढीचं आम्ही स्ट्रक्चर आणलं होतं. त्यामध्ये पहिल्या 22 गेली, पण शेवटला ज्यावेळी ड्रॉ संपत आला, ज्या कुटुंबाने 25 घेतली होती त्याच कुटुंबाने प्रत्येक कुटुंबाने जवळजवळ काही 50 घेतले, काही 100 घेतली, काही 150 घेतली, काही 200 घेतली, काही 250 घेतली. असं करून
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जवळजवळ आमच्या अपेक्षापेक्षा सुद्धा ग्राउंड सक्सेस कोटीने करून घेतला. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं, बंधू भगिनींचं, आमच्या कमिटीचं, आमच्या सगळ्या राजकीय व्यक्तींचं सगळ्यांचं आभार मानतो. आणि काही चुकून आमचं तिकीट गोळा करत असताना काही चुकून आमच्या कमिटीमध्ये एखादी अपशब्द काही ठिकाणी गेले असतील, एक सगळ्याची मी सगळ्याकडून माफी मागतो आणि माझे 2 शब्द मागतो. यानंतर मी मान्यवर नवीन देतोय 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रम शुभेच्छा द्याव्या. यानंतर प्रथम लोकनीय सरपंच सुजितसिंह मोहिते सर. आज आपल्या विश्वास लिंगायत समाजातर्फे शिवमंदिर व संस्कृतीला कारखान्यासाठी माझा पहिला ड्रॉ सुरुवात होत आहे. त्यापासून मी उपस्थित जेव्हा कारखान्याचे डायरेक्टर जेव्हा पिले सागर चौधरी, चिकट बालक, स्वामीजी पिले, आपल्या समाजाचे अध्यक्ष सुभाष गोपिले, तसंच सर्वच माळी समाजातले सर्वच घटक. कारण मी बघितलं ही योजना जेव्हा काढली गेली आहे, तर योजना काढत असताना पहिल्यापासून आपण या सगळ्या आमच्या जे चाललेल्या घडामोडी आहेत त्या प्रत्येक गोष्टी बातम्या सांगत होते, गजानन सगळे समाज सांगत होते. आणि चांगलं काम गावात उभारणे या समाजाची नेहमीच पाठिंबा सगळ्यांना केलं होतं. ही बक्षीस योजना जी काढलेली ती बरोबर फार मोठं चेक आहे. कारण बक्षिसाची अमाऊंटच मोठी असल्यामुळे, उत्पन्नाची अमाऊंटच मोठी असल्यामुळं लोक जरा कसं मोठे बक्षीस होणार वगैरे. तर प्रत्येक समाजात 90 कुटुंब आहेत आपल्या समाजाचे, जे बरोबर मान्य करत होते. समाजाची एक संस्था ही आपल्या योगदान आपण एक चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि जवळजवळ 5,000 पैकी पर्यंत तुम्ही सगळी खपवलेली आहे. बरोबर तुमचं सगळ्यांच्या गावच्या सगळ्यांच्या वतीनं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. कारण तुम्ही सगळ्यांनी केल्यामुळेच मोठं भव्य दालन आपल्याला उभा राहतो. आणि हॉल उभा करणे आणि सगळ्या समाजासाठी सोपं काम नाही. आणि जर कोटी आपल्याला सगळं बजेट जात आहे आणि एवढा पैसा सगळ्याकडे आणायचं तसं आपल्या एखाद्या गावात ही कुटुंब जर करायचं म्हणजे आपल्याला फार अडचणीचं असतं. आता बघितलं आपण हनुमान मंदिर जेव्हा काढले गेलं तर कोट्यावधी लागले ते किती वर्ष आहे, 7-8-10 वर्ष आहे. मंदिर करायला सोपं असते किंवा त्यामुळे फार आवड असते. आणि ज्या व्यक्तीने आपल्या माळी समाजाने ही जी का उपक्रम घेऊन जे पैसे प्रयत्न केले त्याच्याबरोबर वाटेल लोक आहे. कारण एवढ्या फास्ट पद्धतीनं आणि एवढ्या ह्याने पूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि लवकर होईल त्यावेळेला पोहोचलेलं आहे. माझी बक्षिसाचा कार्यक्रम जो केलेला आहे त्यामुळे जिने उपक्रम घेतलेले आहे त्यांच्याबरोबर आभार मानून पाहिजे. कारण तिने हातभार केला दिलेला आहे प्रत्येक सगळ्यांनी. तर मी आपल्या समाजाचा सर्व बरोबर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. चांगलं काम गावात होत आहे आणि माझा ह्या सगळ्या उपक्रमाला पहिल्यापासून पाठिंबा ह्याच्यापुढे काय कमी लागलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद सरपंच. यानंतर जवाहर सहकारी संचालक ते अण्णाचे गोष्टी आभार. माजी सरपंच सुभाष गोष्टीले या ठिकाणी 2 शुभेच्छा देतील. येळवूरमध्ये विश्वनिकाय माळी समाजाच्या वतीनं येळवूरमध्ये जे साकारण्यात येणार आहे असं भव्य दिव्य शिवजीचं मंदिर आणि सांस्कृतिक भवनच्या मदतीकरता ज्या भेटवस्तूचा द्वार या ठिकाणी संपन्न होतो. या कार्यक्रमासाठी ज्याने आता मार्गदर्शन केलं सदिच्छा दिल्या ते येळवूर गावचे सन्माननीय सरपंच सुजितजी मोहिते साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जवाहर सहकारी संघटनेचे सन्माननीय संचालक गोपटे साहेब, या नगरीचे उपसरपंच आणि आमचे सहकारी साहेबांचे चौगुले, त्याचबरोबर या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशीर्वाद ज्यांनी सुरुवात केली आदरणीय मधुमाळी साहेब, त्याचबरोबर माजी सदस्य आदरणीय शेखरजी बालक साहेब, सन्माननीय समाजाचे गुरुवारे आणि ज्यांनी आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकमध्ये संपूर्ण या सगळ्या घटनेचा म्हणजे जे आपण जागा खरेदीपासून हा जो संकल्प केला आणि आतापर्यंतचा सगळा आढावा निवापो केला ते समाजाचे सन्माननीय अध्यक्ष गजाननजी माळी साहेब. तर म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की माळी समाजाचा जो आदर्श आहे तो येळवूरपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये येळवूरमध्ये माळी समाजाच्या एकतेची
चर्चा निश्चितपणाने सगळीकडे ऐकायला मिळते. आणि ह्या ड्रॉच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट जी मला आवडते की तुम्ही सगळेच सिनियर काका सगळीच तुम्ही काम करत होता, पण युवा पिढी खऱ्या अर्थानं युवा पिढी या ड्रॉच्या माध्यमातून एकत्रित आली आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या सत्रामध्ये, कारण युवाने जर हातात घेतलं तर कुठलीही गोष्ट अशक्य असे नाही, अगदी सहजरित्या ते शक्य होऊन जातं. खरं म्हणजे मी शिवजीचा फार मोठा भक्त आहे. सरपंच साहेब गेल्या वर्षामध्ये मला 2 वेळा ओंकारेश्वर, उज्जैन आणि काशी विश्वेश्वरला जाता आलं. एकदा मी जायचा संकल्प 4 महिन्यापूर्वी गेलो आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून मला तिथं जायची संधी मिळाली. एवढ्या गर्दीमध्ये कुंभमेळ्याच्या अंतिम या सगळ्या ठिकाणी दर्शन घेता आलं. आणि गोकर्ण महाबळेश्वर तिथं शिवजीचं आतमध्ये आहे, तिथं जर वर्षातनं 2 ते 3 वेळा मला ते म्हणजे घडूनच जातं. शिवजीचं आणि माझी भक्ती ते घडूनच जातं. आणि एवढं मोठं शिवजीचं मंदिर या ठिकाणी व्हायला लागले, त्याचा खरा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. खरं म्हणजे ह्या पहिल्या स्टेजमध्ये अण्णाबापू मला काय फार सगळ्यांना योगदान देता आलं नाही. चिरंजीव सर्वत्र बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिलं, कारण थोडंसं पक्षाचा मंडळ अध्यक्ष असल्यामुळं आणि नगरपालिकेचे सरपंच निवडणूक फार सगळं अगदी म्हणजे अण्णाबापूला सगळ्यांचं टाळून द्यायचं, त्याच वेळा बैठका आणि मिटिंगा लागायच्या. पण अजून सेकंड स्टेज आणि तिसरी स्टेज आहे. निश्चितपणानं म्हणजे माझं भाग्य असेल की त्या ठिकाणी मी निश्चितपणानं मनापासून या ठिकाणी योगदान देण्याचं काम करेन. या ठिकाणी शासकीय निधीच्या माध्यमातून सरपंच आदरणीय पाटोळे आमदारांनी पण सगळ्यांना बोलवून घेतलं होतं. कुठल्या हेडमध्ये घालायचं त्या संदर्भातला त्यांच्या काहीतरी चर्चा झालेल्या आहे. मी ते सांगितलं ज्या हेडमध्ये डायरेक्ट निधी लागला तोच हेड सांगा, आदरणीय आमदार डॉक्टर राहुल आवळे साहेबांच्याकडे आपण जाऊ. आणि दोघांनी ते मान्य केले की जेवढं हिंदी देतील, लोक सांगेल की जेवढं हिंदी देतील त्याच्यापेक्षा आवळे साहेबांच्याकडे आपण जास्त, कारण आव्हाड साहेबांची कर्मभूमी ही सगळी हुपरी सगळी पंचकृषी आहे. त्यामुळे निश्चितपणानं तोही पाठपुरावा आपण निश्चितपणाने करू. आणि मी मनापासून सगळ्या समाजाला आणि समाजावरती विश्वास ठेवून या पंचकृषी किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा इथं असणाऱ्या शेजारच्या कर्नाटकमधल्या गावातील लोकांनी समाजावरती विश्वास ठेवले. विधायक काम एक आध्यात्मिक तिथं केंद्र निर्माण होतं, त्याच्यावरती विश्वास ठेवून तिकीटं घेतली आणि या भव्य आणि दिव्य अशा शिवजीच्या मंदिरामध्ये सांस्कृतिक भवनाला मदत केली. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांच या ठिकाणी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता जो ड्रॉ या ठिकाणी संपन्न होईल त्या ड्रॉसाठी मी मनापासूनच्या सदिच्छा देतो. आणि पुढच्या 2 स्टेजला निश्चितपणानं मनापासून वेळ काढून त्या ठिकाणी निश्चितपणानं माझं योगदान त्यामध्ये राहील अशा पद्धतीचे या ठिकाणी मी आश्वासन करतो. आणि पुण्याच्या एकदा युवा पिढीला मी मनापासूनच्या सदिच्छा देतो. अध्यक्ष बोलता बोलले की नुसतं ह्यातच नाही की थोडंसं एक विधायक का आणि जरा समाजाप्रती, कारण समाजामध्ये फार मोठं आध्यात्मिक केंद्र आणि आध्यात्मिक जोपासणारी सगळी महत्व या ठिकाणी समाजाबद्दल फार मोठ्या क्षेत्रामध्ये गेलेलं आहे. आणि आपण त्या समाजामध्ये जन्माला आलो तर तुम्ही भाग्यवान की अशा समाजामध्ये तुम्ही जन्माला आला आणि समाजाप्रती काहीतरी देण्याचं काम. कारण शेवटी कसं असतं, व्यक्तिगत आपलं कुटुंब आपली कामं पैसा मिळवणंच पैसा मिळवणं पुरुषार्थच आहे. पण काही ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाप्रती आपण काहीतरी द्यायला लागतो आणि त्या समाजाला वेळ द्यायला लागते. ही जेव्हा भावना या युवा पिढीच्या मनामध्ये जागृत झाली आणि खऱ्या अर्थानं आता सांगतो ही सुरुवात आहे. इथून पुढे निश्चितपणानं गावामध्ये जर काय सांगायला झालं तर लोक म्हणतील की वाई समाजातल्या युवा पिढीकडे बघा आणि तुम्ही त्यांचं आचरण या ठिकाणी निश्चितपणानं करावं अशा पद्धतीचे या ठिकाणी मनापासून सदिच्छा व्यक्त वेळ फार घेणार नाही. कारण सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी जमलेले सगळ्यांचं पुनश्च मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागतो सुरुवात होईल, जास्त काही वाक्य बोलत नाही. ड्रॉ थोडं होईल. पहिल्यांदा ड्रॉ सोडण्यापूर्वी नवीन सिस्टीम आणलेली आहे. यापूर्वी जे ड्रॉ निघायचे ते आपण विकलेले कुपन त्या रोडवर टाकायचो, ते फिरवायचं आणि त्यांना आपण नंबर काढायचो. पण त्या ड्रॉवर लोकांची शंका असायची की यात माझं कुपन आहे की नाही मला कसं कळणार, किंवा तुमची कुपन मिक्स करणार कशावर कसं करणार. त्यामुळे अगदी पारदर्शकपणे सगळा अभ्यास करून हा ड्रॉ तुमच्या समोर त्याचे व्हिडिओ शूटिंग सुरू आहे. ज्या माणसाला बक्षीस लागलं आहे किंवा लागलं नाही त्यांना पुन्हा घेऊन महिनाभरात हे शूटिंग बघू शकतोय. इतकी पारदर्शकता तुम्ही जे 21 रुपये आपण दिलं आहे त्याचं आम्ही त्या पूर्ण पैशाची पारदर्शकता ठेवलेली आहे.
थोडंसं पहिल्यांदा ड्रॉचे नियम असला होता त्यांना आपण ड्रॉची पद्धत सांगूया. हा जो ड्रॉ आहे हा ड्रॉ शिव मंदिर आणि सांस्कृतिक बांधकामकरता योजना असल्यामुळे चुकून 99.99% काम करेक्ट केलं आहे. चुकून एखादी त्रुटी राहिली तर समाजाने आपण समजून घ्यावं. दुसरं, ही जी ड्रॉ योजना आहे ही 7 ऑगस्ट ते काल 10/1/26 हा कालावधी होता. या ड्रॉमध्ये एकूण 5,000 कुपन आहेत. कुपनचे नंबर 1001 पासून 6,000 पर्यंत आहेत. 001 कुपन नाही आहे. 1001 ते 6,000 अशी 5,000 कुपन आहेत. त्यातले 6,000 नंबर कुपन आपण विक्री केलेलं नाही आहे. मग 1001 ते 5,999 अशी 4,999 कुपन आपल्याकडे आहेत. या रकमेमध्ये ज्या माणसाला बक्षीस लागेल त्या वाहनं जे आहेत त्या वाहनामध्ये त्याचा रोड टॅक्स, RTO हे जे आहे हे त्या मालकाने भरायचं आहे आणि वाहनाची मूळ किंमत जी बेसिक किंमत आहे ती आपण देणार आहे. बाकीचा खर्च आपण ज्या बक्षीस देत आहे त्या करायचा आहे. त्याचबरोबर जी वाहनं आहेत त्या वाहनाचे सगळे बेसिक मॉडेल आपण देणार आहे. त्याचबरोबर या ड्रॉमध्ये ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे वस्तू घेणे आपण कंपल्सरी आहे. फक्त ज्या गाड्या आहेत त्या जर आपण लागल्याने आपण गाडी नको असेल तर त्याची 20% रक्कम कपात करून आपल्याला रोख स्वरूपात पैसे हवे असतील तर मिळतील. त्याचबरोबर या बक्षिसामध्ये पहिल्या सुरुवातीमध्ये 29 बक्षीस आहेत. 29 काही बक्षीस 2-2 आहेत. सगळा चार्ट लावलेला आहे. ही 29 बक्षीस आपण काढणार 16 दिवसात येतं. पण पहिला TVS IQ 1 नग आहे, स्प्लेंडर 1 नग आहे, बाकी सगळे 2-2 नग आहेत. इथं नंबर पहिला लागेल, दुसरा नंबर इथे लागेल. म्हणजे वॉशिंग मशीन 2 नग आहेत, LGTV 2 नग आहेत. अशी एकूण 29 बक्षीस आपण आज काढणार आहे. त्याचबरोबर आपण कुपन काढल्यामध्ये 4,999 पैकी एकूण विक्री आहे 4,596 तिकिटांची विक्री आहे. त्यापैकी शिल्लक तिकिटे आहेत 360 शिल्लक तिकिटे आहेत. आणि जी तिकिटं खराब झालेली आहेत किंवा फाटलेली आहेत अशी तिकिटे एकूण 43 असा 4,999चा हिशोब आहे. त्याचबरोबर हा ड्रॉ करताना जर ही जी 10 तिकीट आहे किंवा ही जी नवीन तिकीट आहे याचा जर नंबर आला तर ती सुद्धा पुन्हा काढण्यात येईल. परत सांगतो मी, ड्रॉ काढल्यानंतर आपण जर नंबर काढला आणि जर नंबर तिकीट विक्री नसेल किंवा खराब असेल तर तो ड्रॉ पुन्हा काढला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एकदा बक्षीस लागलं, पहिल्या वेळी ज्या माणसाला बक्षीस लागेल तो नंबर तर पुन्हा बॉल सिस्टीम आहे त्यामुळे एकच नंबर पुन्हा येऊ शकतोय. एकदा एका माणसाला बक्षीस लागल्यानंतर पुन्हा त्याचा नंबर बक्षिसाला ग्राह्य धरला जाणार नाही. या ड्रॉमध्ये पण नाही आणि पुढच्या 2 ड्रॉमध्ये पण नाही. एकदा बक्षीस लागले की ते कुपन स्पर्धेमधून बाद होईल. त्याचबरोबर ठीक आहे, इतक्या ह्या सूचना आहेत. काही आपल्याला शंका असेल ड्रॉ सुरुवात करणार किंवा काही असेल तर आपली कमिटी समोर बसले 5 लोकांची, आपण त्यांच्याकडे आपण घेऊन ही चर्चा करू शकताय. या ड्रॉची मी सिस्टीम तुम्हाला सांगतोय. आता इथं आपल्याला 4 बकेट ठेवले, समजून घ्या व्यवस्थित. आपण 1001 पासून 5,999 पर्यंत तिकीट विक्री केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक तिकिटाच्या नंबरची सुरुवात 1, 2, 3, 4 किंवा 5 याच नंबर होणार आहे. समजून घ्या, बॉल कमी जास्त आहे. हा 1 नंबरचा बॉल आहे, हे टाकलेला आहे. 1,000 कुपन येईल, 2,000 कुपन यामध्ये येईल, 3,000 कुपन यामध्ये येईल. बॉलच्या एका बाजूला इंग्रजी आणि एका बाजूला मराठी आहे, कारण 3 आणि 6 मध्ये कन्फ्युज होते. मराठी आणि इंग्लिशला घातलाय. 4 नंबरचा बॉल आहे आणि 5 नंबरचा बॉल. म्हणजे 1,000 ची पहिली सिरीज जी आहे 5 बॉल मध्ये असतील. दुसऱ्यामध्ये 0 ते 9 हे बॉल असतील. 0 नंबर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तिसऱ्या बकेटमध्ये सेम असे बॉल असतील. 0, 1, 2, 3, 4, 5,
6 7 8 9 चौथी बकेट शून्य बरोबर असतील 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सिस्टीम समजून घ्या. कुठलेही सभासद बाहेरच्या गावातले असतील इथले असतील किंवा काही मुलं असतील ज्यांना हा ड्रॉ काढायचा आहे आणि पुढे यायचा आहे त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल. डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर मुलगा पुढे येईल. पुढे आल्यानंतर पहिल्यांदा मुलगा एक बॉल काढेल. एक बॉल काढल्यानंतर तो नंबर जे असेल तो नंबर या पहिल्या बॉलवर ठेवला जाईल. दुसरा मुलगा येईल तो दुसरी ती काढेल तो नंबर या बॉलवर ठेवला जाईल. तिसरा मुलगा येईल तिसरी काढेल तो नंबर या बॉलवर ठेवला जाईल. आणि चौथा मुलगा येईल या ठिकाणी या ठेवला जाईल. अशा पद्धतीने 4 बॉल काढल्यानंतर यापासून एक 4 अंकी नंबर तयार झाला आहे. जो तुमच्याकडे नंबर आहे 1001 ते 4999 यातले नंबर तयार झाला आहे. हा नंबर काढला आणि जर बक्षीस तिकीट विकत असेल तर पुन्हा काढला जाईल. नसेल तर हे बक्षीस आल्यानंतर इथं 1001 ते 5000 डायरेक्ट गेले तयार. हे तुम्ही कुपन घेतलाय ते नंबर तुम्ही ज्या कुपनला घेतलाय ते कुपन लिहिलंय ती तिथं बसली कमिटी आहे ते नाव सांगतील आणि आपला बक्षीस जाहीर होईल. ठीक आहे. बक्षीस करताना इथं बक्षीस आहे शेवटून 16 नंबर पासून बक्षीस काढलं जाईल. 16 15 14 असं करत आपली शेवटचं टीव्ही साहित्य हे शेवट बक्षीस 1 नंबरचं असेल. ठीक आहे. ज्यांना 4 नंबरला करायचं आहे त्यांनी पुढे या. मुलं असतील किंवा इच्छुक असतील करायला लागेल. आपण सही समजूया. ठीक आहे. तर तो 1200 आलाय. इथून पुढे एक काय कुठून करायचं दिसत नाही दिसते का ठेवा. तर बोलते ना ओके. हा पहिल्या तिकिटाला तिसरा घेतला. बॉल दाखवा. दोन्ही बॉल दाखवा. 1 नंबर 1201 1201 शेवटचा बॉल आल्यानंतर अधिक संख्या अंकी मिळणार आहे. अधिक संख्या अंकी बघा बॉल दाखवा. 1211 नंबर 1211 1211 किसन बाबासाहेब माळी हेरवार दोन जिल्हे आहेत. पहिल्या पक्षी बेरवामध्ये 1211 किसन बाबासाहेब माळी. त्याचे पत्नी जे आहे दत्तात्रय माळी यांची मुलगी आहे. तुम्हीही आपल्या शाळेला परस्पर फोन करू नका. गैरसमज होता पण आम्ही फोन करतोय. समज अतिशय आनंद भारत काही क्रिया करू नका. कुणी आपल्याला सुद्धा किसन बाबासाहेब माळी यांना अंगठी लागलेल्या पहिला 1 नर. पुन्हा ते बॉल त्या बाजूला टाकलं. 2 बॉल त्या बाजूला टाका. 1211 ठीक आहे. आता एकच मुलगा 4 बॉल करेल. एकच मुलगा 4 बॉल करेल. चला पहिलं बक्षीस मिळालं एवढला किसन बाळासाहेब माळी घरवाड. अधिक सोन्याच्या अंगठी लागलेलं आहे. सर्वांना काय सुद्धा अभिनंदन करा. दुसरं हे बक्षीस आहे हे सुद्धा अधिक सोन्याच्या अंगठी सोन्याचा भाव वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी बक्षीस लागलेलं आहे. यांचं खूप नशीब चांगलं आहे. 2 यातलं अधिक सोन्याच्या अंगठी दुसरा नर. दुसऱ्या तिकिटावर पहिला नंबर. बघितला दुसऱ्या तिकिटाचा पहिला नंबर.
4,000 सिरियलने 4,000. पुढचा नंबर दुसरा क्रमांक गेलाय 4,000. दुसरा प्रकार सेकंड बघा रोज प्रॉपर उपस्थिती मध्ये यायचं. हा गडबड करू नका आपण 2 रिकाम आहे. दुसरा अंक 4,200 4,200 4,200. तिसरा अंक तिसरा अंक 8 4,280 मध्ये आले बघा याला 4,280. 2.5 ग्रॅम सोन्याच्या अंगठी दुसरा भाग्यवान विजेता. 2.5 ग्रॅम सोन्याच्या अंगठी दुसरा भाग्यवान विजेता. 4 2 8 4,281 4,281 4,281. प्रकाश भोसले केरूर. प्रकाश भोसले केरूर यांना 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी लागली आहे. प्रकाश भोसले केरूर नंबर 4,281. पहिल्या 2 सुट्टी हे फॉरवर्ड मध्ये केरूर मध्ये गेले आहे. पुढचं क्षेत्र करतोय. पुढचं आहे शिलाई मशीन. हे पहा या ठिकाणी ड्रॉ काढलं ते जरी वयस्कर लोकांनी आलं तरी चालतं. लहान मुलं काढते असं काही नाही. मोठी जरी कोण येतो म्हणला तरी पण चालतंय. आता बॉल जे काढले बाहेरचे पण आत टाकले जातील तोच बॉल त्याच पद्धतीने टाकला जातोय. पुढचं आहे शिलाई मशीन 1 नग. याचे पण 2 ड्रॉ आहेत. शिलाई मशीन 1 नग. शिलाई मशीन 1 नग. शिलाई मशीनचा पहिला अंक 3,000 3,000 ची सिरियल आहे. शिलाई मशीन 1 नग. शिलाई मशीन 1 नग. पुन्हा 3,300 3,300 3,300 3,300 8 3,308 80 च्या फिल्म गेलाय. 3,308 च्या फिल्म गेलाय. एक 3,381 3,381. तिकीट ही विक्री झालेली नाही आहे. हा ड्रॉ पुन्हा करण्यात येईल. 3,381 हे तिकीट झालेलं नाही. पुन्हा ड्रॉ टाकीत 2 ड्रॉ करेल. म्हणजे आम्ही त्यात तिकीट टाकलेलं नाही तुम्हाला कळालं होता. शिलाई मशीन पुन्हा टाकलं बघा. शिलाई मशीन 2,000 2,000 2,000 2,000 200 2,200 2,200 2,200 एक 2,221 2,221 2,221. मयंक आप्पासाहेब माळी हिंगणगाव. मयंक आप्पासाहेब माळी हिंगणगाव. प्रतिनिधी अमोल माळी यांनी दिलेला आहे. मयंक आप्पासाहेब माळी हिंगणगाव. अमोल माळी यांनी तिकीट दिली होती. पुन्हा शिलाई मशीन नंबर 2. पुन्हा बॉलच्या डब्यात टाकल्या जातील. थोडं शिलाई मशीन 2 नग. चला आता आपण टाकतोय शिलाई मशीन दुसरा नग. अमोल पांडुरंग माळी. 4,000 जर आता 200 4,200
4208 4280 मध्ये गेलंय 4281 एक मिनिट थांबा 4281 हा नंबर पुन्हा आलाय आधी त्यामुळे नशीब सोनं लागले त्याला पुन्हा लागले त्यामुळे हे नंबर पुन्हा करण्यात येईल हा नंबर पुन्हा आलेला आहे नशीबवान म्हणून आहे आत्महत्या द्यायला लागले 4281 घेऊनचा माणूस पुन्हा बैठक जातील एकाच नंबरला 2 वेळा बक्षीस लागले त्यामुळे आपला नेम काय एकदा लागले तो नंबर फायनल आहे पुन्हा चला मोठी माणसं पण या डोळे बांधून काढूया आपण मुलांचं पैसे नाही 2000 2400 7 2407 ती सिरीज मध्ये मला येईल 9 सांगा नंबर 2479 शिलाई मशीन 2479 प्रकाश रत्नाकर आवटे येळगूर पत्रिका आहे राहुल उत्तम माहिती दिली गेला आहे प्रकाश प्रकाश रत्नाकर आवटे यांना शिलाई मशीन लागलेलं आहे याचे प्रतिनिधी आहेत राहुल उत्तम माळी पुढे मुलं सोडून जर कोणी इच्छुक असेल माणसाने बाहेरच्या तरी पण ड्रॉ करायला या रिक्वेस्ट करतो मी जरा मोठ्या लोकांनी पण आलं चालेल मोठ्यांना काही जे पण लहान मुलांना पाठवू नका लहान मुलांना एकदम त्याचा हात पोचत नाही त्याला पाठवू नका ज्यांची उंची असायची मुलं लहान मुलं कृपया पाठवा पाहिजे त्यामुळे लेडीजला या आता आपण टाकली म्हणजे मशीन हे थोडं कडबा कुट्टी मशीन योग्य थांबा ठेवा आपण आता कडबा कुट्टी मशीन सुरू करतोय हे बक्षीस एकच नग आहे 2 नग नाही आहे कडबा कुट्टी मशीन एकच नग आहे 1 नग कडबा कुट्टी मशीन 1 नग चला स्टार्ट पहिला अंक आहे 5000 शेवटी दिला 5000 पुढे 5000 800 तिसरा काढा गडबड अजिबात करू नका 5800 3 अरे म्हणजे दिसत नाही ना बरोबर आहे म्हणजे परफेक्ट दिसत नाही आहे 7 नंबर 5807 मध्ये गेला आहे 71 ते 19 मध्ये नंबर येणार आहे 70 ते 19 मध्ये एक 5871 कडबा कुट्टी विजेता अमोल नांद्रे मांगूर प्रतिनिधी सांगा प्रतिनिधी राहुल माळे पूर्ण नाव लिहिलेलं आहे राहुल माळे प्रतिनिधी आहे अमोल नांद्रे हे कडबा कुट्टीचे वीज आहे कडबा कुट्टी एक पुढचं बक्षीस आता महिला आहेत त्यांना पाहत आहे चिंचवाडे पाहुणे आले यांनी आम्हाला जवळपास 30 तिकीट घरापासून विकून दिले आता जे वेळ बनले आहेत त्यांनी आम्हाला खूप प्रचार केला आहे त्यांच्या हस्ते बघूया पुन्हा बसून देत आहे आता आपण सोडत करतोय 1 मिनिट थांबा फक्त सोडत करतोय आपण तिजोरी 1 नग पहिलं बक्षीस आपण तिजोरी 1 नग पहिलं बक्षीस तिजोरी 1 नग तिजोरी 1 नग पहिलं बक्षीस बघूया तिजोरी म्हणून जाते चला काढा 1000 1000 1000
तिजोरीसाठी बक्षीस आहे 1000. पुढे थोडा हात थोडा 1800 8 1 8 1 8 पुन्हा 8 1 8 8 1800 1800 अतिशय पारदर्शक पद्धतीने हा ड्रॉ सुरू आहे 2 1882 तिजोरी विजेता सतीश निवृत्ती कुमार टाकोडे प्रतिनिधी शिवाजी भोरे टाकोडे तिजोरी एक टाकोडे लागलेला आहे पुढचं बक्षीस त्याला पुढे जे सुद्धा याकडे असत नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी या पुढं डोळ्यामध्ये या पटकन सतीश निवृत्ती कुंभार टाकवडे सतीश निवृत्ती कुमार टाकोडे तुम्ही या टाकवडे 1882 म्हणजे प्रतिनिधी आहेत की लोकच नाव सांगा शिवाजी भोरे इथं जा बंदा करा आता पुढची सोडत पुन्हा तिजोरीसाठी आहे पुढची सोडत सुद्धा तिजोरी 2 जण आहेत पुढची सोडत सुद्धा तिजोरीसाठी आहे याच्या मोठ्यामध्ये पण असं चालते मुलांना फक्त लहान घेऊन पाठवताना हात पडला नाही सोडत पुढची आहे तिजोरीसाठी तिजोरी एक न तिजोरी तिजोरी लावले कडला जाताना घेऊन जायचं पक्षाला नाही तिजोरीसाठी पहिला अंक 2000 मध्ये सुरू आहे 2000 शून्य 2000 किती 7 2000 207 207 3 2073 2073 प्रवीण कल्लापा आडके हुपरी प्रवीण कल्लापा आडके हुपरी प्रवीण कल्लापा आडके हुपरी याचे प्रतिनिधी आहेत रघुनाथ माळी रघुनाथ अण्णासाहेब माळी यांनी तिजोरी केलेला आहे प्रवीण नाव लिहून घ्या कमिटीनं तिजोरी 2 लाख प्रवीण कल्लापा आडके प्रवीण अण्णापा आडके प्रतिनिधी आहेत रघुनाथ अण्णासाहेब माळी यांनी तिजोरी केलेलं आहे त्याला मोठे व्यक्ती कोण येत असतील ते या ठिकाणी ड्रॉ करण्यासाठी महिला पुरुष कोणी येऊ शकता रेंजर सायकल एक न सायकल तयार आहे बसून जाईल आता रेंजर सायकलसाठी या ठिकाणी ड्रॉ कराय पहिला अंक या ठिकाणी रेंजर सायकल 2 नंबर 2000 हॅलो 1 2100 1 2 1 1 नंबर रिपीट होण्याची काळजी घ्या नाही नंबर 2 शेवट 5
2115 रेंजर सायकल विजेता 2115. त्याचे विजेते आहे आर्ष सुदर्शन पाटील येळगूर. आर्ष सुदर्शन पाटील याचे प्रतिनिधी आहेत अविनाश माळी. अविनाश माळी यांनी विक्री तिकीट लागलेलं आहे. रेंजर सायकल एक येळगूरला दुसरं बसून लागलेलं आहे. पुढं चला इथल्या इथं सुद्धा जे येऊ शकता तुम्ही काढायला. हर्ष सुदर्शन पाटील आपापसात चर्चा करू नका. नको म्हणाले या किंवा बाहेरवरती की कृपया सांगा आपला सगळं पारदर्शक ड्रॉ केला आहे, डिस्प्ले केलेला आहे, सगळे तुम्ही बोर्ड वाढत आहे, कुठल्या मला कुठलं बक्षीस लागलेलं आहे. बाहेरवरती लोक सुद्धा तुम्ही येऊ शकता. तुम्ही पण रेंजर सायकलचं दुसरं बक्षीस दुसऱ्या रेंजरचा संचालक संतोष माळी कोल्हापूर संचालक संतोष माळी त्यांनी टेलर घ्यायचा रस्ता टेलर घ्यायचा. आता आपण करतोय रेंजर सायकल दुसऱ्यानं रेंजर सायकल दुसऱ्यानं रेंजर सायकलचं दुसरं बक्षीस 2000 500 2500 9 2500 259 5 2595 रेंजर सायकल विजेता रेवा आकाश माळी ईश्वरपूर याचे प्रतिनिधी आहेत. मला एक नाव सांगा घ्या. रेवा आकाश माळी एक नाव सांगा. रेवा आकाश माळी रेंजर सायकल विजेता गाव रेवा आकाश माळी ईश्वरपूर याचे प्रतिनिधी आहेत शीतल कुमार सदाशिव माळी. रेवा आकाश माळी ईश्वरपूर प्रतिनिधी आहेत शीतल कुमार सदाशिव माळी. कुरुंदवाडचे अध्यक्ष फुलकनमध्ये आले तरी स्टेवर येत आहे. कुरुंदवाडचे माझे अध्यक्ष स्टेवर येत आहे. पुढे मोबाईल पुढचं बसणार मोबाईल 2 नग आहेत. मोबाईलमध्ये आपण 2 बक्षीस काढणार आहोत. मोबाईल 2 नग. चला पुढे या. कोणी मला हे पहा हात बघा एक मिनिट. मगाशी जे ड्रॉ केला तर रेंजर सायकलचा आहे. अजून एक सायकल काढायची आहे. हा रेंजर सायकल ड्रॉ इलेक्ट्रिक सायकल म्हणून पुढे आहे. चार्जिंग सायकल पण आणला होता पहिल्यांदा. ड्रॉ मध्ये 2 सायकल आहेत. या बांधा पुढचा आपण करतोय मोबाईल 1 नग. 1 पहिला अंक आहे 1. मोबाईल 1 नग. 1 7 1700 1700 2 1700 172 शेवट नंबर 6 1726 मोबाईल विजेता पृथ्वीच्या अभिनव गोंधळी
हुपरी प्रतिभा मनोजमाळी ऋतुजा अभिनव गोंधळी हुपरी प्रतिनिधी मनोजमाळी मोबाईल विजेता बॉल पुन्हा आकडे घेईल त्या पकडला तो बॉल जाईल ते निघतंय मोबाईल दुसरा नाग मोबाईल बघेशी बघेट जाऊ ओके ठीक आहे कळा हात थोडा 5,000 300 तीन आहे ना 3 5,300 नंबर 0 5,300 5,303 मोबाईल विजेता 5,303 श्रेया सुनील जंगम हुपरी प्रतिनिधी आहेत संतोष स्वामी हुपरी श्रेया सुनील जंगम हुपरी मोबाईल विजेता चला पुढे श्रेया सुनील जंगम प्रतिनिधी संतोष स्वामी हुपरी पुढे आता आपण पहिल्यांदा चला ओव्हनसाठी बक्षीस देते ओव्हनचे 2 नग आहेत ओव्हन बक्षीस नंबर 1 चला योगेश चला हे पहा मोठ्या लोकांनी पण इथे ड्रॉ काढण्याची एक आहे लहान मुलं प्रतिभा नको हा चला स्टार्ट ओव्हन 1 नग ओव्हनचा विजेता 1 5 1,500 8 158 0 1,580 ओव्हन विजेता नंबर 1 मनोज मारुती माळी हुपरी प्रतिनिधी पण आहेत मनोज मारुती माळी हुपरी ओव्हरचे विजेता आहेत मनोज माळी हुपरी तिकीट लागले आणि येऊरच्या मनोज तिकीट दिलेलं आहे लक्षात ठेवा तिकीट लागले हुपरीच्या मनोज माळीला आणि तिकीट विकले येऊरच्या मनोज माळीला ओव्हर दुसरा ओव्हन बक्षीस नंबर 2 ओव्हन बक्षीस नंबर 2 पुढे घ्या रोहन घ्या ते 2,000 ओव्हनचा टेबल चला 0 0 2,000 1 ते 9 मध्ये मला बघतो 2,000 1 ते 9 मध्ये किंवा 2,000 मध्ये 2001 नंबर 2001 फॅन्सी नंबर आहे याचे विजेते आहेत राजश्री सदाशिव जिरगे या राजश्री याचे विजेते आहेत राजश्री सदाशिव जिरगे बेडकिया याचे ते प्रतिनिधी आहेत सतीश
माळी सतीश केरबा माळी यांनी विक्रीकडे तिकीट लागलेलं आहे टोळ्यासाठी. पुन्हा लालू सतीश केरबा माळी प्रतिनिधी आहे. परत नाव सांगा संभाजी नाव गाव शिस्ती गोंधळ नाव सांगाय बेळकिया. आतापर्यंत 2 बक्षीस गावात लागले. सोफा सेट कडे बक्षीस करतो आपण. समोर जे सोफा ठेवले एकदम चांगल्या क्वालिटीचे 2 जण आहेत ती घेऊन जायच्या जण. सोफा सेट पहिल्यांदा सगळ्या वस्तू आपण दर्जावर आणल्या. LG ची टीव्ही आहे तर LG कंपनीची टीव्ही आपण आणली आहे. LG कंपनीचा वॉशिंग मशीन आणलेला आहे. आता जे आपण सांगितले त्या शब्दाला मी 100% ठाम झालेलो आहोत. या सगळ्या अगदी चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपण इकडे आणलेल्या आहोत. हे बक्षीस मिळतोय सोफा सेट साठी. सोफा सेट एक नग, सोफा सेट नग नंबर 1. सोफा सेट साठी बक्षीस मिळते पहिल्या सोफासाठी 1000. झिरो 10 10 3 103 6 1036 नंबर में सोफा सेट लागला आहे 1036. किस्ता नंबर बोलला 1036 नंबर. हे याचं विजेते आहे संपदा देसाई. संपदा देसाई हे सोपटासमध्ये तिकीट दिलेलं आहे. यांचं गाव आहे कबनूर आणि याचे प्रतिनिधी आहे मनोज माळी महादेव माळी यांनी दिलं तिकीट लागलं सोफा सेट. संपदा देसाई कबनूर नंबर आहे 1036. संपदा देसाई कबनूर प्रतिनिधी आहेत मनोज माळी. सोफ्टास कंपनीत तिकीट गेला कपडे. सोफा सेट नंबर 2. पुन्हा बोलायचं टाकलं तर सोफा सेट दुसरा नग. एक सोफा सेट सोफ्टास कंपनीत गेलेला आहे. पुढचा सोफा सेट आता आपण बक्षीस करतोय पुन्हा सोफा सेट दुसरा नग. 2000 साठी बक्षीस लागते सोफा सेट 2000. सोफा सेट नंबर 2 2000. 900 2900 8 298 सोफा सेटचा भाग्यवान विजेता 2908 मध्ये आहे. किती 2981 लक्ष्मीबाई महादेव माळी विजेते आहेत. लक्ष्मीबाई महादेव माळी नागरा. लक्ष्मीबाई महादेव माळी नागरा यांचे प्रतिनिधी आहेत लक्ष्मीबाई महादेव माळी नागरा लक्ष्मीबाई महादेव माळी नागरा आणि याचे प्रतिनिधी आहेत सोफा सेट पुढं पुन्हा त्यात टाकलाय. डायनिंग टेबल साठी पण करतो दोन सोडती करतो. डायनिंग टेबल एक नग शीतल मनानं लोक येते. डायनिंग टेबल पसंत करतो. चला
कृपया नाही ड्रॉ करता आपल्या समाजातील लोक नको बाहेर असू दे. कुणी स्त्रिया आता आपण सांगतो डायनिंग टेबल एक न डायनिंग टेबल 5,000 डायनिंग टेबल नंबर 5,000 600 5,600 5,600 3 5,600 5,600 8 5,638 डायनिंग टेबल विजेता 5,638 डायनिंग टेबल विजेता नंबर 1 विजेते आहेत सतीश हरी माळे. विजेते आहेत सतीश हरी माळे हुपरी. सतीश हरी माळी हुपरी सतीश हरी माळी हुपरी हे डायनिंग टेबल जिंकले आहे. प्रतिनिधी आहे त्याचे प्रतिनिधी आहेत मिलिंद राजाराम माळे. मिलिंद राजाराम माळी यांच्याकडे तिकीट केलं होतं. त्यांना डायनिंग टेबल जिंकण्यात आलेलं आहे. पुन्हा बकेट तर ते बॉल लागतील. आता आपण पुन्हा करतोय डायनिंग टेबल दुसरा नग डायनिंग टेबल दुसरा नग ही डायनिंग टेबल दुसरा नग बॉल बकेट बॉल डायनिंग टेबल नग नंबर 2 5,000 5,000 5,000 500 5,500 5,500 शून्य 5,500 1 ते 9 येणार आहे. 5,000 मराठी 9 5,509 5,509 डायनिंग टेबल विजेता सांगायचं आहे 5,509 अरविंद बळवंत महाजन. अरविंद बळवंत महाजन अरविंद बळवंत महाजन रेंदाळ. अरविंद बळवंत महाजन रेंदाळ. प्रतिनिधी याचे प्रतिनिधी आहेत कपिल मारुती माळे. यांनी विक्री काढलं आहे डायनिंग टेबल दुसरा नग. नंबर 15 आटा चक्की पुढे 8 चक्की पुढे अजून 2 4 6 7 8 9 10 वर्ष आहे. पुढे हा ड्रॉ आपली देणगी आहे. आमच्या मंदिराने त्यातून जे नक्की आहे त्यांनाही बक्षीस लागत आहे. अजून यातून त्यांना बक्षीस लागणार नाही. त्यासाठी पुन्हा ड्रॉ सवयला त्यातून लागणार त्यांना पुन्हा ड्रॉ आहे. म्हणजे आपण आज लागण्याचे अजून 2 वेळा आपण नशीब अंगठ्या अजून 4 आहे आमच्याकडे. आता 2 गेले त्यामुळे आपण काळजी करू नका. आणि शेवटला अल्पकार आहे सगळ्यात 5-7 लाख रुपयाची. त्यामुळे भाग्यवान मी आपण शोधणार आहे. आतापर्यंत आपण बक्षीस 8 टक्केसाठी 8 टक्के 1 लाख 5 अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे सगळं चालू आहे. 5,001 5,100 5,100 5,100 2 5,1,2 5,1,2 5,1,2 5,122 8 टक्के विजेता आहेत. 5,122 विजेते आहेत प्रफुल्ल बाबुराव साळुंके. प्रफुल्ल बाबुराव साळुंके 8 टक्के 1 नंबर
प्रतिनिधी प्रफुल्ल बाबुराव साळुंखे, गाव गाव औसार. अवसार. पुढं प्रतिनिधी आहेत वसंत गोपाळ माळे. वसंत गोपाळ माळी आणि विनिता हे 8 योगदान झालेलं आहे. पुढचं बक्षीस द्या. 8 नंबर 2. 8 नंबर 2. नंबर आहे हा 5 नंबर 122. 8 नर दुसरा. दुसरा नर. एक 1000. 300. 1300. 8 विजेते 1300. 7. 137. 137. 137. 8. 1378 नंबर. 8 विजेते आहे 1378 नंबर. करण कृष्णात कोथमिरे. करण कृष्णात कोथमिरे. करण कृष्णात कोथमिरे. गाव आहे भडगाव. करण कृष्णात कोथमिरे भडगाव. त्याचे प्रतिनिधी आहेत काशीनाथ रामचंद्र माळी आणि तिकडे दिली होतं. हे तिकीट काढलेलं आहे भडगावला. आता पुढचं करतोय पण इलेक्ट्रिक सायकल. चार्जिंग सायकल आहे. पॅन्डल पण आहे. चार्जिंग पण करायचं, व्यायाम पण करायचा. 50 किलोमीटर रेंज यायची. सायकल आपल्याला आणलेले आहे. आता आपण 2 करतोय. हे इलेक्ट्रिक सायकलसाठी बक्षीस आहे. इलेक्ट्रिक सायकल पहिलं बक्षीस. इलेक्ट्रिक सायकल 3000. इलेक्ट्रिक सायकल 3000. इलेक्ट्रिक सायकल 1 नर. त्याला 2 नंबर बघे किती 3 परत 3 3 3 3 0 3300. 3302. इलेक्ट्रिक सायकल विजेता नंबर 1. 3302. 3302. त्याची विजेते आहेत अनिल बाबू कोरवी. अनिल बाबू कोरवी. गाव येळगुड मध्ये इलेक्ट्रिक सायकल आपल्याला पहिली इलेक्ट्रिक सायकल येळगुड मध्ये. अनिल कोरवी. आणि याचे प्रतिनिधी आहेत माळी समाज येळगुड. पंचायतची सेवक आहे ते त्यांना सायकल लागलेली आहे. ग्रामपंचायत सेवक आहेत त्यांना इलेक्ट्रिक सायकल लागली आहे. गावात फिरायला 50 मिनिटं द्यायची आहे. गावात तुम्ही फिरवतोय. ग्रामपंचायत मध्ये एवढे बक्षीस लागलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. पुन्हा बोर्ड टाकायचं. पुन्हा इलेक्ट्रिक सायकल दुसरं. इलेक्ट्रिक सायकल तुम्हाला गावात दिसली तर हे बक्षीस पाहायला माहिती आहे. गावात पहिली इलेक्ट्रिक सायकल. आता आपण करतो पुन्हा इलेक्ट्रिक सायकल दुसरं. पुढं इलेक्ट्रिक सायकल 3 नंबर. 3000.
हे सुद्धा 3000 सिरीजवर गेलं इलेक्ट्रिक सायकल 3000 800 3800 3800 3800 1 381 381 381 3812 इलेक्ट्रिक सायकल विजय नंबर 2 3812 3812 बोला दुसरी इलेक्ट्रिक सायकल कुठे गेली आहे याचे विजेते आहेत अरिहंत नरेंद्र बसरगे अरिहंत नरेंद्र बसरगे अरिहंत नरेंद्र बसरगे अरिहंत नरेंद्र बसरगे एक मिनिट थांबा गाव आहे अरिहंत नरेंद्र बसरगे गाव आहे अक्कोळ 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 गावात दुसरी इलेक्ट्रिक सायकल गेली आहे आणि याचे प्रतिकार आहे माळी समाज अक्कोळ माजी समाजाला आम्ही जाऊन दिलं होतं त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला अक्कोळ मध्ये गेलेली इलेक्ट्रिक सायकल फ्रीज 2 फ्रीज आहे आता सोडत निघेल पहिल्या फ्रीजची एलजीचा फ्रीज 6 एकूण फ्रीज आहे त्यातली ही फक्त एक फ्रीज आहे याला 2 आहेत पुढच्या 2 आहेत एलजी फ्रीज एक ना पुढं फ्रीजचा पहिला विजेता फ्रीजचा पहिला विजेता ड्रॉ आणखीन कडे झालेला आहे फ्रीजचा पहिला विजेता 3000 3000 3000 400 3400 3400 6 3 4 6 8 3468 3468 त्याचे विजेते आहेत भाऊसाहेब कृष्णा माळे गाव याचे विजेते आहेत भाऊसाहेब कृष्णा माळे गाव येळगुड मध्ये फ्रीज गेला आहे भाऊसाहेब कृष्णा माळी याचे प्रतिकार तीन बक्षीस आपण मान्यता करूया शेवटची बक्षीस मान्यता जास्त करूया शेवटची बक्षीस आपण 3 मान्यता जास्त करूया याचे प्रतिनिधी आहेत हर्षद भाऊसाहेब माळे आणि दिलेलं होतं त्यांना फ्री लागलेलं आहे 3468 नंबर भाऊसाहेब कृष्णा माळे यांना फ्री लागले आहे भाऊसाहेब कृष्णा माळी येळगुड यांना फ्री लागलेला आहे पुढे आहे आता आपण पुन्हा काढतोय फ्रीज साठी फोन करतो पुन्हा फ्रीज साठी दुसरा फ्रीज सूचना शेवटचे पण 4 बक्षीस मांडवाने आपण शेवटच्या करणार आहोत शेवटची मोठी बक्षीस आहे ती मांडव करतील आता आपण करतो बक्षीस ते फ्रीज साठी फ्रीज दुसरा ना फ्रीज सुरू फ्रीज नर 2 म्हणजे 2 नंबर बक्षीस 1 नर 2000 फ्रीज 2000 2000 400 2400 9 2496
2400 2494 फ्रीज विजेता 2494 फ्रीज विजेता आहे. त्याचे विजेते आहे ईश्वर रामचंद्र माळे. ईश्वर रामचंद्र माळी. ईश्वर रामचंद्र माळे. गाव रेंदाळ. रेंदाळ. ईश्वर रामचंद्र माळी रेंदाळ यांना हा फ्रीज लागलेला आहे. आणि याचे प्रतिनिधी आहेत अण्णासाहेब बंडू माळे. अण्णासाहेब बंडू माळी यांनी दिलेली होती त्यांना तो फ्री लागलेला आहे. पुन्हा बॉल आईकडे जातील. ईश्वर रामचंद्र माळे रेंदाळ यांना फ्री लागला आहे. नंबर आहे 2494 ईश्वर रामचंद्र माळी रेंदाळ प्रतिनिधी अण्णासाहेब बंडू माळी. आता आपण करतोय एलजी टीव्ही. एलजी टीव्ही शेवटच्या वेळी एक या चला या कोणतरी या तुम्ही हो. एलजी टीव्ही 2 गज आहे. आता पहिल्यांदा बक्षीस लागेल एलजी टीव्ही. कोल्हापूर जिल्हा मालिक संचालक संतोष माळी या ठिकाणी या तिकीटा नंबर काढत आहेत. शेवटचं आता आहे एलजी टीव्ही 2 गज आहे. आपण पहिलं बक्षीस करतोय. शेक करायचे बकेट शेक करायचे. एलजी टीव्ही एलजी कंपनीचा टीव्ही आणलेला आहे. 5000 5000 5000 9 5 9 5 9 5 9 5 5 9 5 5 9 5 0 5950 एलजी टीव्ही 5950 नंबर एलजी टीव्ही जे आहेत. प्रमोद रामचंद्र माळी विजेते आहे. प्रमोद रामचंद्र माळी. प्रमोद रामचंद्र माळी. प्रमोद रामचंद्र माळी. गाव कसबा सांगाव. कसबा सांगाव. प्रमोद रामचंद्र माळी कसबा सांगाव. प्रमोद रामचंद्र माळी नंबर आहे 5950 प्रतिनिधी आहे दादासाहेब परशुराम माळे. दादासाहेब परशुराम माळी. दादासाहेब परशुराम माळी यांनी तिकीट लागलेलं आहे एलजी टीव्ही. आता आपण करतोय एलजी टीव्ही नंबर 2. एलजी टीव्हीचा दुसरा नग आपण करतोय. एलजी टीव्हीच्या दुसऱ्या भागाचं तिकीट काढत आहे माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल बागल. एलजी टीव्ही एक कसबा संघामध्ये गेलेली आहे. बॉल पुन्हा त्याच बकेटमध्ये जातील. बकेट शेक करा. हात सोडा 4000 एलजी टीव्ही विजेता 4000. $300 4300 3 परत 3 433 4300 32 4332 एलजी टीव्ही 32 इंची एलजी टीव्ही 4332. याचे विजेते आहेत प्रवीण आनंदा कदम. प्रवीण आनंदा कदम नंबर आहे 4332 प्रवीण आनंदा कदम एलजी टीव्ही. गाव सांगा सांगाव. सांगावला दोन्ही टीव्ही गेले.
दोन्हीही तीन संघामध्ये प्रतिनिधी आहेत अमोल माळी यांनी तिकीट दिलं होतं. अमोल माळी यांनी त्यांची टीव्हीचं अजून 1 2 3 4 असले. प्रवीण आनंदा कदम यांना दुसरा रेल्वेचे डेप्युटी सरपंच या ठिकाणी ड्रॉ करत आहेत. वॉशिंग मशीनसाठी वॉशिंग मशीन एलजीचं कंपनीचं वॉशिंग मशीन आहे. एक न वॉशिंग मशीन 2000 सिरीजमध्ये वॉशिंग मशीन केलं आहे. 2001 210 वॉशिंग मशीन विजेते आहेत. 3 नंबर 2103 याचे विजेते आहेत प्रकाश पांडुरंग संपाळ. प्रकाश पांडुरंग संपाळ गाव रणदेवीवाडी. प्रकाश संपाळ रंगवाडी प्रतिनिधी आहेत. याचे प्रतिनिधी आहेत सूर्यकांत बापूसर माळी यांनी तिकीट दिलं होतं. रंगवाडीला वॉशिंग मशीन गेलेलं आहे. सांगावला टीव्ही गेलेला आहे. येळगुडला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. पुढचं वॉशिंग मशीन नंबर 2 मल्लूमाळी या ठिकाणी हा ड्रॉ करत आहेत. समाजाचे फाउंडर मेंबर यांच्या हस्ते एकाला वॉशिंग मशीन जाणार आहे. आता वॉशिंग मशीन नंबर 2 वॉशिंग मशीन 2 नंबर बक्षीस 5000 वॉशिंग मशीन 5000 5 इथे ठेवा बाहेर 5000 0 गडबड करू नका 50 5000 2 5000 20 21 ते 19 नंबर आहे. 5000 20 पासून 19 पर्यंत 5000 502 वॉशिंग मशीन नगे 60 5027 नंबर 5027 विजेते आहे प्रवीण बाबुराव शेंडे गाव हुपरी. प्रवीण बाबुराव शेंडे गाव आहे हुपरी. प्रतिनिधी आहेत कपिल मारुती माळे यांच्याकडे दुसरं बक्षीस आलेलं आहे वॉशिंग मशीन. आता 2 फायनल बक्षीस आहेत. एक आहे हिरोची स्प्लेंडर गाडी आणि दुसरा आहे टीव्हीएस आयक्यू चार्जिंगची गाडी. 2 गावातले मान्यवर आपले अण्णासाहेब वटकिले जवाहरचे संचालक आहेत. ते पहिल्या बक्षीस काढतील स्प्लेंडर गाडी. कोण भाग्यवान आहे बघा. स्प्लेंडर गाडीचा विजेता स्प्लेंडर गाडी हिरोची स्प्लेंडर गाडी विजेता आहे. आबांच्या सुंदर आहे किती 4000 रिसिव्ह आहे स्प्लेंडर गाडी 4000 4300 स्प्लेंडर गाडी हिरोची स्प्लेंडर गाडी 4306 4 3 6 आणि शेवटचा अंक आहे 4 3 6 शेवटचा अंक आहे. स्प्लेंडर गाडी 4361 नंबर स्प्लेंडर गाडी 4000
सचिन बाळासाहेब माळी. सचिन बाळासाहेब माळी. त्याला जोरदार वाजवा. सचिन बाळासाहेब माळी. गाव आहे गडमुडशिंगी. गडमुडशिंगी आलेली आहे. स्प्लेंडर गाडी गडमुडशिंगी. सचिन बाळासाहेब माळी. सचिन बाळासाहेब माळी गडमुडशिंगी आणि विजेते आहेत याचे प्रतिनिधी आहेत अमोल माळी. अमोल माळी यांनी निवडून गेलेले आहे. त्याला 361. सचिन बाळासाहेब माळी गडमुडशिंगी प्रतिनिधी आहेत अमोल माळी. शेवटचं बक्षीस करण्यापूर्वी सर्वांचं मी ह्या पहिल्या ड्रॉने आपण सहकार्य केलं त्याचा आभार मानतो. ड्रॉ संपल्यानंतर नाश्ता वगैरे नाश्ता पण करून जायचा आहे आणि असाच ड्रॉ पुन्हा सवयीला होणार आहे आणि असाच ड्रॉ 8 फेब्रुवारीला होणार आहे. एक वेगळी ड्रॉची क्रम राबवली आहे. तुम्ही पुन्हा 26 तारखेला पण या आणि 8 तारखेला पण या ड्रॉतलं शेवटचं बक्षीस QS IQ चार्जिंग गाडी आपले रेग्युलर सरपंच श्री वैसाग करत आहेत. TVS IQ स्प्लेंडर गाडी गेली आहे गडमुडशिंगीला. TVS IQ गाडी विजेते आहेत. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा या ड्रॉ नंबर 1 सोडत नंबर 1 मध्ये बक्षीस दिलेला आहे. TVS IQ गाडीचं बक्षीस दिलेलं आहे. चला TVS IQ गाडी बघूया नशिबात वाजली आहे. 3000 रुपये TVS. किती 3000 TVS IQ 3000 500 3500 TVS IQ गाडी 3500 शेवट ड्रॉ सोडत नंबर 1 मध्ये शेवट बक्षीस 3500. 3 5 3 बघूया कुणाच्या घरात IQ गाडी चालली आहे. 3 5 3 3500 38 8 3538 IQ गाडी गेलेली आहे. 3538 IQ गाडी विजेते आहेत 3538. त्याचे विजेते आहेत संजय तुकाराम चौगुले. TVS IQ गाडी. गाव आहे इस्पुर्ली गावाला गेलेली आहे. नाव गेले आहे इस्पुर्ली गाव. 3538 इस्पुर्ली गावात गेलेलं आहे. याचे प्रतिनिधी आहेत माळी समाज गडमुड. इस्पुर्ली गाव गेलं. सर्वांनी पलीकडे नाश्ता प्रयत्न आशीर्वाद दिला आणि ही सगळी सोडत खूप छान पद्धतीने पार पडली. यासाठी काम करणाऱ्या सर्व टीमचे थोडा मोठा करायचा आहे. नाश्त्याची सोय केलेली आहे. नाश्ता